आज दिनांक 28/11/2025 आपल्या पावट्याच्या प्लॉटवर काही ठिकाणी मावा ह्या रोगाची लागण झालेली आहे. तुम्ही बघू शकताय काळी या ठिकाणी कीड दिसून येते. तर आपण आज दुपारी 4 नंतर मेटारिझियम नावाची बुरशी आज या ठिकाणी फवारणार आहे. जी बुरशी किडींच्या अंगावर त्याचं बी पडल्यानंतर, बुरशीचं बी पडल्यानंतर ती तिथं रुजते आणि आपल्या मुळ्या ज्या आहेत ते किडीच्या अंगात हे करते, घुसवते आणि किडीच्या अंगातलं जे पोषक तत्व आहेत, जे रस आहे ते शोषून घेऊन तिथं ती बुरशी मोठी होते. मोठी झाल्यानंतर परत ती त्याला फुलं येतात. एकदम छोट्या आकाराचे असतात, आपल्याला ते दिसत नाहीत. ते संयुक्त सूक्ष्मदर्शिकेने दिसतात, आपल्या साध्या डोळ्यांनी किंवा भिंगानं काहीही दिसत नाही. आणि मग त्याचं जे बीज असतं ते परिपक्व झाल्यानंतर बीज फुटतं आणि वाऱ्यामार्फत किंवा जमिनीत ते पसरलं जातं आणि दुसऱ्या किडीच्या अंगाला जाऊन चिकटलं जातं. हा बायो कंट्रोल एजंट आहे मेटारिझियम. मी तो काल आणून ठेवलं आहे. 300 रुपयेचा 1 किलो या प्रमाणात आलं आहे आणि त्याची एक्सपायरी 6 महिन्याची पुढची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, शक्यतो कीटकनाशक जर असेल, तुम्ही रासायनिक फवारत असाल किंवा जैविक फवारत असाल, तर ते कीटकनाशक शक्यतो दुपारी 4 नंतर, कारण 4 नंतर जे आहेत त्या शेतकऱ्याचे शत्रू कीटक जे असतात ते ॲक्टिव्ह होत असतात सायंकाळच्या वेळी, आणि सकाळच्या वेळी शेतकऱ्याचे जे मित्र कीटक आहेत ते ॲक्टिव्ह होत असतात. त्यामुळं शक्यतो तुम्ही रासायनिक कीटकनाशक वापरत असाल किंवा जैविक कीटकनाशक वापरत असाल, ती शक्यतो संध्याकाळी वापरावीत. त्याच्यामुळं काय होईल, आपल्या मित्र कीटक जे आहेत, जे इतर किडींना खातात, ते मरणार नाहीत आणि ते व्यवस्थित राहिल्यामुळं आपल्या पिकाचं व्यवस्थित संरक्षण होईल. त्यामुळं तुम्ही शक्यतो काय करायचं आहे, सायंकाळी 4 नंतर जी तुमची कीटकनाशक आहेत, रासायनिक किंवा बायो किंवा तुम्ही कोणतंही, म्हणजे दशपर्णी अर्क, निमास्त्र, आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र हे जे काय वापरत असाल, हे शक्यतो सूर्यप्रकाशामुळे काय होतं, त्या रसायनांचं, त्या पानांच्या रसायनांचं किंवा ह्यांचं दिवसभर ते त्याचं हे होतं, विघटन होतं आणि ते आपल्या निकामी होतात, आपल्याला काही उपयोगी होत नाही. त्यामुळं शक्यतो सायंकाळी तुम्ही बायो कीटकनाशक असेल, बायो पेस्टिसाईड असतील, जैविक कीटकनाशक असतील किंवा रासायनिक कीटकनाशक किंवा दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र हे शक्यतो संध्याकाळी फवारायचं आहे 4 नंतर. 4 नंतर रात्री तुम्ही कधीही फवारू शकता, कितीही वाजेपर्यंत फवारू शकताय काय. त्यामुळं काय होईल, तुमच्या मित्रकिडींना काहीही धोका होणार नाही आणि तुमच्या मित्रकिडीमुळं बाकीचे जे रोगकारक जे किडे आहेत किंवा तुम्हाला पिकाला हानी करणाऱ्या ज्या किडे आहेत त्या मारल्या जातील किंवा खाल्ल्या जातील. आणि जी शाकाहारी कीटक असतात, जी शाकाहारी कीड असते ती शेतकऱ्याला शत्रू कीटक असतं आणि जे मांसाहारी कीटक आहेत ते शेतकऱ्याचं मित्र कीटक असतं. कारण मांसाहारी किडी ह्या रोग निर्माण करणाऱ्या, पानं खाणाऱ्या आळ्या असतील किंवा मावा असेल, ह्या पांढरे मासे असेल किंवा थ्रिप्स असतील, माईट्स असतील, ह्या किड्यांना किंवा ह्या परोपजीवी कीटकांना जे मांसभक्षी कीटक असतात ते खातात. आणि शक्यतो त्यामुळं तुम्ही सायंकाळी 4 नंतर ज्यावेळेला आपले शाकाहारी कीटक ॲक्टिवेट होतात त्यावेळेला तुम्ही कीटकनाशक फवारावं, अशी माझी सर्वांना विनंती आहे.